प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. नमस्कार दर्शक हो, द न्यूज प्लस या चॅनलच्या आजच्या आपल्या या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त आज आपण खास मुलाखत घेणार आहोत एका प्रतिभावंत महिलेची, ज्यांनी न्याय विभागात आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. सौ लक्ष्मीताई जाधव रोहिटे यांना आज आपण इथे निमंत्रित केलं आहे. तर जाणून घेऊयात एकंदर त्यांचा प्रवास या क्षेत्रातला कसा होता याबद्दल. तुम्ही या क्षेत्रात म्हणजे लॉ फील्डमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा सांगायचं म्हणजे माझा मोठा सख्खा भाऊ वकीलच आहे. तो 95 सालापासून वकिली करतो. जेव्हा घरी पक्षकार यायचे तेव्हा त्यांचा संवाद कसं बोलत होता भैया, की एखाद्या दाव्याबद्दल किंवा एखाद्या केसबद्दल कसं सजेशन करत होता, ते मला एकदम भावूक व्हायचं असं की बाबा हे असंही घडू शकतं. तेव्हा अजून माझं कॉलेजचं शिक्षण होतं आणि मुळातच कसं मला माझी शाळा जी आहे ती नुमवी, तिथून मला संस्कार चांगलेच आहेत आणि हरिबाई हायस्कूल आणि प्लस हे भैया सख्खा भाऊ ह्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असल्यामुळं तो एक प्रेरणा मला ठरलेला आहे की बाबा नाही, आपण पण हे क्षेत्र निवडावं की चॅलेंजिंग क्षेत्र आहे हे. त्याच्यासाठी प्रेरणा तर खरं माझ्या सख्ख्या भावामुळेच मला मिळालेली आहे. आणि माझ्या घरामध्ये कसं आत्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेट्रन होत्या आणि त्यांचे संस्कार आणि त्यांचा कल ना फक्त शिक्षणावरच होता की बाबा तुम्हाला पुढं जाऊन भविष्यात काहीतरी बना, की एवढा तुम्ही चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्याच्यामुळं वकिली व्यवसायात मी वळले गेले. एकंदर प्रवास करताना कोणते असे चॅलेंजेस जे तुम्हाला फेस करावे लागले याबद्दल थोडंसं आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यावं वाटतंय. जेव्हा मी कोर्टात जातो किंवा एक शेवटी समाजामध्ये ना पुरुष आणि स्त्री हे दोनच विभाग असतात. जेव्हा आम्ही कोर्टामध्ये जेव्हा लढत देतो समोरासमोर, तर ऑन पेपर तर डॉमिनेट असतातच, पण शेवटी आम्ही कोर्टाच्या बाहेर एक माणुसकी म्हणून जीवन जगतो. ऑन पेपर तर आम्ही ताशेरे ओढतोच एकमेकांवर, तो भाग नाही. पण मला नाही वाटत की पुरुष डॉमिनेट करतात आम्हाला, म्हणजे आहे त्यांचा प्रवास पण चांगला आहे आमच्यासोबत. तर या क्षेत्रात इच्छुक असणाऱ्या काही आमच्या महिला भगिनी आणि मुली ज्या आहेत, तर यांना लॉ फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी एक काय ॲडवाईस तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्याल? खूप छान क्षेत्र आहे लॉ, खूप मस्त क्षेत्र आहे, चॅलेंजिंग वर्क आहे. कायदा काय असतो, खास करून महिलांसाठी काय आहे, ते पूर्ण ह्या लॉमध्ये आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक मुलींनी कायद्याचं शिक्षण घ्यावंच असं मला वाटतं. वुमेन्स राईट्सबाबत म्हणजे आता काय नेमकं आता वुमेन्स राईट्स या क्षेत्रात जे आता तुम्ही विधी न्याय विभाग आहे, तर वुमेन्स राईट्सबद्दल नेमकं काय असं तुम्हाला सांगावं असं वाटतं? विशेष करून एखादा संदेश तुम्हाला आज या माध्यमातून द्यावा असं वाटतोय, तो आम्हाला थोडासा तुमच्या माध्यमातून समजेल अशा पद्धतीनं सांगाल? ॲक्च्युली तरी महिलांसाठी स्ट्रॉंग कायदे केलेले आहेत. जर महिला कुठं जर आळत असेल किंवा कायद्याचा जर तिला आधार घ्यावायचा असेल, तर कुठल्याही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये लिगल एड म्हणून एक समिती असते. मोफत वकील त्यांना मिळू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कायदा हा स्ट्रॉंग आहे महिलांबाबतीत. एक सुरक्षितता काय असते हे महिलांच्या बाबतीत घडू शकतं. काय म्हणतात त्याला, जरी एखाद्या महिलेला जरी अटक करायचं असेल की सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी अटक करू शकत नाही. जर इन केस जर जागेवर असं काही घडलं असेल की महिलेला नाही अटक करावीच लागेल, तर एक लेडीज कॉन्स्टेबल तिथं असावे. हो, लेडीज कॉन्स्टेबल करूनच महिलेला अटक होती जाते. आणि शेवटी जामीन वगैरे तर हा भाग आहे सगळा. त्यामुळं कायदा हा महिलांसाठी खास सुरक्षितता प्रदान करते. थोडेसे या क्षेत्रातल्या जे काही लॉज आहेत जे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीत समजत नाहीत, कॉमन पीपल्सना माहिती नसतात, तर त्याबद्दल थोडीशी जाणून घेण्याची इच्छा आहे आमची. तर त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? ॲक्च्युली मी परिवहन खात्यामध्ये लॉ ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मोस्टली तरी आमच्याकडे इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या सर्व कोर्टामध्ये दावे विभागून आहेत. मग जेव्हा एखादा दावा आमच्याकडे येतो
की खात्याची बाजू आम्ही सक्षमपणे मांडतो. तसे आमचे अधिकारी आम्हाला सपोर्ट करतात. प्रत्येक विभागाची जी जिथं माहिती असेल तिथं आम्हाला पुरवली जाते. आमच्याकडे पॅनल ॲडव्होकेट आहेत, त्या अनुषंगाने त्यांच्या अनुषंगाने आम्ही दावे चालवतो. म्हणजे एवढं सहकार्य आम्हाला मिळतं. आमच्या वरिष्ठांकडून पण मिळतं, आयुक्त साहेबांकडनं पण मिळतं, आमचे व्यवस्थापक आहेत, आमचे ऑफिस सुप्रिटेंडंट आहेत, त्यांच्याकडूनही आम्हाला, आणि आमचे विशेष म्हणजे आमचे कर्मचारी की ज्यांच्याकडे दाव्याच्या अनुषंगाने जी माहिती असती ती आम्हाला पुरवतात. तर एक महिला म्हणून घर, संसार हे सगळं करताना एक ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्ये आणि नंतर घरी आल्यानंतर एक महिला म्हणून असे कोणते चॅलेंजेस असतात जे तुम्हाला सामोरे जावे लागतात रोज? भरपूर चॅलेंजिंग आहे, कारण घर आणि नोकरी सांभाळताना खरंच तारेवरची कसरत होती आणि एक सक्षम अधिकारी म्हणून ती आम्ही पेलून घेतो. आणखीन काही सांगावं असं वाटेल तुम्हाला? एक संदेश या माध्यमातून वुमेन्स डेच्या नात्यानं ज्यात आपण इथे बसलेलो आहोत, चर्चा करत आहोत की न्याय क्षेत्र काय आहे या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेतलं. तर या क्षेत्रात सर्वांनी म्हणजे उत्सुकतेनं यावं, महिलांनी पण याचा अभ्यास करावा, यासाठी तुम्ही तुमच्याकडून एक छानशी ॲडवाईस आज आमच्या प्रेक्षकांना द्या. मला वाटतं की ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा असते त्यांनी कायद्याचं ज्ञान अवगत करावं. आणि जेव्हा एखादी महिला नोकरीच्या अनुषंगाने जेव्हा बाहेर पडते तेव्हा अगदी गाडी चालवण्यापासून सुरक्षितता बाळगावी, की जेणेकरून जिथं तुम्ही चाललात तिथं सुरक्षित पोहोचा आणि जे काही तुमचं शिक्षण असेल त्याच्यामध्ये अग्रेसर व्हा, असं मला वाटतं. मॅम, वुमेन सेफ्टीच्या बाबतीत न्याय विभागामध्ये कोणते असे काही लॉज आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती मिळेल? महिलांच्या बाबतीत डावरी ॲक्ट आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, आणि जिथं तुम्ही नोकरीच्या ठिकाणी काम करताय तिथं समान काम समान वेतन आहे. तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा काम करता, जेव्हा पुरुषासोबत जे काम करता ते सेम काम आणि सेम वेतन तुम्हाला मिळवण्याचा तिथं अधिकार असतो. आणि एखादे समजा तुम्हाला कोणी जर मेसेजेस करत असतील की ते म्हणजे असे विचित्र मेसेजेस असतील त्याच्याबद्दलही तुम्ही आवाज उठवू शकता. किंवा तुम्हाला 18 वर्षाच्या आत तुमचे आईवडील जर बळजबरीने लग्न करून देत असेल तिथंही तुम्ही तुमचा स्वतःचा हक्क राखून ठेवू शकता. म्हणजे असे बरेच असे कायदे आहेत. आणि शिवाय तुम्हाला आता दत्तक मूल घ्यायचं असेल की ती देखील प्रोसिजर आहे, तुमच्या मर्जीनुसार दत्तक घेऊ शकता. तुमच्या नवऱ्याच्या संमती त्याला लागते, घरच्यांची संमती लागते, कारण एखादं मूल जेव्हा आपण ॲडॉप्ट करतो तेव्हा त्याचं भविष्य बघून आपण ॲडॉप्ट करतो. त्याच्यासाठी ती पण प्रोसिजर कायद्यामध्ये सांगितली गेलेली आहे. म्हणजे असे विविध कायदे आहेत जे महिलांना सक्षमसाठी आहेत, महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे याचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि बाल न्याय म्हणून अधिनियम आहेत, त्याच्यानुसार पण बालकांचं आणि महिलांचं संगोपन होतं. आम्ही डे टू डे पाहते येते. त्याच्यामुळे एकंदरीत महिलांसाठी कायद्यामध्ये खूपच छान तरतूद केलेली आहे. संविधानाने तसं त्यांना हक्क पण दिलेला आहे. आणि एकंदरीत महिला अग्रेसर आहेत कुठेही. मॅडम, तुम्ही दिलेला आजचा हा वेळ आणि केलेलं मोलाचं मार्गदर्शन हे आमच्या महिलांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरणार आहे. तुमची कहाणी नक्कीच सर्व महिलांना प्रेरणादायी अशीच ठरणारी आहे. पुन्हा एकदा वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.